समुद्राच्या किनारी सुंदर असं भव्य मंदिर आहे. केशवराच्या मंदिराच्या शेजारी असं समुद्र आहे. किती मस्त दिसतंय. तुम्ही बघू शकता इथं बसण्यासाठी पण बाक लावलेली आहे. लाटांचा इथून हे घेता येतो. तिथं आपण गाडी लावली पार्क केली. खूप छान असं मंदिर आहे. आमचे मित्र आत गेलेले आहेत सगळेजण. मी शकता इकडं बाहेर तरी आपण आता मंदिराकडे जाऊन पाहूया. काय तर फनी मोमेंट झालेला दिसतोय त्यामुळे एवढे हसते. काय विषय काय झालाय भाई यहाँ पे क्या हो रहा? काय झालाय विषय? काय केलं? अरे सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. आशीर्वाद द्यायला लागले परवी बाया मग ही पडले ही पडला आणि मला का परवी ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. आता वारकऱ्यांचा प्रँक सांगतो काय झाला होता. आम्ही पंढरपूर मध्ये होतो आणि एक आम्हाला आयडेंटिफायचा एक फोटो सापडला होता. वारकरी इथं बसलेले दिसतात. इथं जाऊन त्या वारकऱ्यांना ते फोटो दाखवायला आणि सांगा इथं आमच्या समोर एक घरासमोर एक राहायला टोळी आली वारकऱ्यांची आणि त्यातून हा माणूस हरवलाय. दुपारी 12 वाजल्यापासून नाही. ती सगळी अशी टाकामाका फोटो घेऊन विचारायची. फोटो कुठलाय काय करून विचारायची. असा सीन झाला होता. ती खूप मजा आली होती त्या टायमाला. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. पाऊस आलाय आतलं पडणार होतो. आम्ही इथं बसले. चला आता आपण हे मंदिरातून जातोय. चला भेटू पुढच्या ठिकाणी. गाडी हेलिकॉप्टर पाहिजे बैलगाड्या कुठं आहे? पुष्पा आता भैया आम्ही रूम मधून फ्रेश होऊन निघालोय. एका मंदिराकडे चाललोय आणि तिथून आम्ही परत जेवण करून रूम वरती येऊन झोपणार आहे. आणि उद्या सकाळी कुठं जायचं? गणपतीपुळे. काय म्हणतोय बोल. क्या बोला? साले का खोपड़ी तोड़ साले. बरमोडा घातला त्यामुळे ह्यांना अलाउड नाही. त्यांना आत येऊ दिलं नाही. आज वार शुक्रवार. हा आता काय आम्ही करायचं? सर्वजण चहा प्यायला बसलोय आणि ह्या लेकांना चहा प्यायला नाही. आता बिल भरून डायरेक्ट गणपतीपुळेला जायचं. आपली गाडी इथे लागलेली तुम्ही बघू शकता.
आज वार शुक्रवार. आपला मुक्काम इथं झाला होता. भक्त निवासला झाला आपलं. ह्याच्या आई वडिलांना जास्तच काळा पडेल माझ्यासारखं म्हणून चहा पिऊन म्हणून सांगितलं म्हणून प्याला नाही चहा. आपली गाडी इथं लागली अजून एकदा बघू शकता. चलो काय किरकिर चालू आहे. अहो इथं बेस लावतोय ते आधे ह्या गाडीत गाणे लावतोय बेस ऑटोमॅटिक त्यांच्या छातीत दडदड करताय दोघं उलट करते बंद केल्यावर गाणी तर लावू शकतोय ना. लाव ना ते गाणे पण बेस बंद करून लावून आज त्यांच्या छातीत दडदड करते आणि उलट्या करते. नॉर्मल थोड्या वेळ लाव साऊंड आवाज बारीक ठेवायचा, बारीक. धाडधाड करून तेवढं भावाला त्रास लगेच उलटी होती. तुला फोन बंद हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं. देखना गोगल घालून बसलाय. लोकाला नाव ठेवून आय घाल्या. Would like to take notes while I take totes of the बोट काढायला जायचं ना. बोट आता आम्ही गाडी लावून चाललोय एका पॉइंटला. मोठा मुद्दा सांगायला डोबायला इथं झाड चाललेलं मोठं इथं चुकून इथं रत्नागिरी साईडला येऊन पडलेलं तेव्हा तुम्हाला धावतो 2 मिनिट चुकूल का कसं चुकून आणलं इकडे भटकून? त्याचे 2 तुकडे झाले. म्हणजे अपघात झालेला आहे म्हणजे थोडक्यात. मग तेच ना समजतं ना. चला दोन तुकडे झालेलं डुबायचं ती तुम्हाला म्हणलेलं आता. इतना मेहनत करने के बाद में मिला क्या गाय का चारा. लांब आहे. जरा आमचा अंदाज चुकला. की जहाज पुढं आहे, आम्ही आलोय पुढं, जरा जास्तच पुढं आलो. महाग जहाज राहिलं, जहाजच्या पुढं आलो. त्यामुळं वापस जाऊन जहाजापाशी जाणार आहे. भैया तुम्हाला इथं एक भेटायला दाखवतो. चला मला दावी माझ्या बोटाला पकड. चल तो क्या आएगा. मस्त जोक मारा रे. हंस रे हलकट हंस. लाकडे आले पुन्हा वळवतो आम्ही होतात खायला. हो का भैया क्वालिटी क्वांटिटी गडकाला विचारा. आसमान खाली मी स्वतः भेटलो. मला कळायला करते आणि क्वालिटी ही फक्त माणसामध्ये असते. माणसाची क्वालिटी कोणी चुकू शकत नाही. तसा झाला. A few moments later. लोगो गाडी तुम्हाला कुठे जायचं तिकडे जाऊ. लक्षात राह पाहिजे तुझ्या रोहित असली विसरलं नाही बघा.
काय बोलायचं आहे का? वो अलग ही लेवल का बंदा था. मी चाललोय तर आम्हाला असं फिशिंग करताना इथं जरा दोघ जण दिसलेले आहेत. आता किती ते बघा मासे कसं घालतले सांगा बरं तुम्ही. आधी आमचं काय बोलायचं आहे म्हणते. बोला आधी भाऊ, काय बोलायचं आहे? दुबईनं एक जहाज येऊन आपटलं किनाऱ्याला आणि ती जहाज एक तुकडा झालाय त्याचा, 2 तुकडे झाले ते. त्या जहाजाच्या तिथं आपण आलो. बा कुत्र्याला शेम आवाज काढते. एकदा भाऊ अजून एकदा आहे. हा प्रवीण भाऊ, किती कष्ट करावं लागते बघा चालायला तुम्हाला दाखवासाठी खास. कोण? चालासाठी किती कष्ट करून चालावं लागतं. पडलं भेटलं म्हणजे पाय मोडतं इथं. निसर्गरम्य अशा वातावरणात आपण समुद्र किनारा, रत्नागिरीचा समुद्र किनारा आहे. अशा लाटा कसल्या जोरात येते ते बघा. खूप लांबून आलोय आपण. कुठून आलोय? आपली गाडी तिकडे लागलेली आहे. तिकडून आलोय. आता आपण ही जी बोट आहे त्याच्या जवळ आलो. तरी प्रवीण भाऊ दिसला आहे. प्रवीण भाऊचं बोलणं जाणून घेऊया. काय त्याचं मत काय? खूप कसरत केली प्रवीण भाऊने बोट पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. आलोय आता बोटच्या जवळ. आपण जाणून घेऊया प्रवीण भाऊच्या प्रतिक्रिया. बोला प्रवीण भाऊ, काय म्हणताय? दुबईला चाललेलं तुम्हाला म्हणतो ना बघा, मगाशी ते पटकून इथं आलेलं आहे आणि समुद्राच्या किनारी इथं येऊन थांबलेलं आहे. त्याच्यामुळे लाटा येऊन त्याचे 2 तुकडे झाले. ते बघू शकता 2 तुकडे किती मोठा झाला. क्वालिटी क्वांटिटी. मुंबईच्या समुद्र किनारी लाटा खवळल्या. लाटा त्याच्या आईला लाटाच्या. लिंगणोच्या किनारी समुद्र खवळले आहे आणि ह्या लाटा बघा. आणि ह्या लाटा आली माझ्याकडे त्या आईचा घोडा आहे या लाटांच्या. चला भाईसाहेब बोला काय तर. अरे ही काय म्हटलं पार्ट मध्येच पडलाय दिसून नाही तुला. ती पूर्ण एवढा काय इथं आहे, तिथं हलवायचं. तिथं आहे तिथं. जरा ही चर्चा करायला लागलेत. कुठं काय आहे, ड्रायव्हिंग सीट कुठं आहे, पैसाचं कुठं आहे, जहाजमध्ये काय 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 ते विषय चालू आहे. नेहमीप्रमाणे यांचं फोटोशूट चालू झालं. इकडं आदिभाव आणि अमरभाऊ दोघांची चर्चा सुरू आहे. कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे आता त्यांनाच माहिती. ठीक आहे, झांजूचा विषय बोलताय. अजून एका पोस्टसाठी तयार आदिभाऊ आणि प्रवीण भाऊ फोटो काढते. आता काय करा का
लाटांचा आवाज पण ऐकू शकता. आता त्यांना मी पण विचारलं इथं तिथले खुद राहणार होते, त्यांनी पण म्हणतात दुबईचीच आहे ही, इथे बसतो राहिली. त्यांना जरा थोडंफार असं वाटतं की जरा थोडाफार राग येतो. ते गेले निघून. तरकीट स्वभावाचे असतील. काढले जरा बाहेर. किती टन आहे? संध्याकाळी घेऊन जायचा बेत चालू आहे. मस्त प्लॅन आहे. जुना पुराणा बाटली चप्पल बालडी. पर्यटक येतात म्हणून त्यांनी असं रस्सी बांधायला आले. ती लोक कसं आहे फोटो काढण्याच्या नादान जातात, जरा पुढं होऊन जातात आणि पुढं समुद्र आहे त्यामुळं अवघड होते. त्याची खबरदारी म्हणून त्यांनी असं बांधत आहेत, जेणेकरून कोणी खाली पडू नये व समुद्रात वाहून जाऊ नये. याची पोज. तर हे 2 बोटीचे तुम्ही तुकडे बघत का? मध्ये इंजन होत. तर बाई अक्षरशः सांगतो, ह्या बोटीमधली लोक अशी बुडून मेली सगळी. 2 मासे झाली ह्या बोटीची. भैया क्वांटिटी याला विचारा, विचारू चला. सुरक्षा करा. कामाला गेली ना तिथं दुसऱ्या बोटी. काय म्हणला? हा हा तिथं मी गेट लावला असता. हा माणसं पर्यटनला येणार 50 रुपये तिकीट घेतला असतं प्रत्येक पैसा ही पैसा होगा. किती सावकार असता आपण आता? आज सावकार असतो. इथं आपले 5 मजला हिचं बिल्डिंग असते आपल्या. मित्रांचं मला एक दाखवलं होतं, आम्हाला पोट बघताना तिथं सोन्याचा आम्हाला एक लोगो गावला बघा. आता आमची ट्रिप सगळे ह्याचे पैसे सगळे कव्हर होते. अजून आम्हाला वरून पैसे पण आम्हाला वापरायला भेटते की आम्ही सगळे 7 जण वाटून घेणार आहे. आपण थोड्या वेळापूर्वी इथून जाताना त्यांना मच्छी पकडताना बघितलं होतं. चला बघू यांच्याजवळ काय सापडले का, त्यांना विचारले. भाऊ काय सापडली का नाही? काय हा त्यांना काय अजून मिळालेलं नाही मच्छी. आम्ही जाताना पण काय नव्हती, आता पण मिळाली नाही. ह्यांना भेटलेला आहे मासा, मगाशी त्यांना भेटला नव्हता, आता ह्यांना भेटलाय. काय भेटलंय बघू, किती मोठा मासा आहे. छोटाच मासा मिळालेला आहे. तो नाला नाला आता तर म्हणते आपण कसं. अच्छा नारायण म्हणायचंय का? मग तेच आजोबाचं नाव होतं नारायण चव्हाण आणि माझ्या आप्पाचं नाव आहे दत्तू रानायण. ते काय आता मी म्हण नारायण काय नारायण दत्तू काय नारायण दत्तू नारायण माझी का मला बोबले का बोलते आधी आजोबाचं नाव चांगलं आलं ना आता काही करावी लागेल.
अरे कहना क्या चाहते हो? आपण आलेलो आहे किल्ल्याजवळ, रतनदुर्ग किल्ला. किल्ल्याची तुम्हाला सर्व माहिती सांगितली 2 मिनिटात. बया तुम्ही सारखीच घेत जा. या किल्ल्याचा टायमिंग सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असते. किल्ला बंद करायच्या टायमाला, दरवाजा बंद करायच्या टायमाला शिट्टी वाजवली जाते. त्यावेळेस आपण समजायचं की किल्ला बंद होतोय. जागोजागी असे सूचना फलक लावलेले आहेत जेणेकरून सर्वांना लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली विहीर आहे, तुम्हाला दाखवतो. ह्याच्यावर सगळे झाळे हातरलेले. हे झाळे हातरले त्याच्यामुळे आपल्याला विहीर दिसत नाही. झाड पण आले जेणेकरून कोणी पडलं तरी त्या जाळीवरती वाचाव आणि आत पडू नये ह्यासाठी ती जाळी हातरलेली. चला आता आपण मंदिराकडे जाऊया. हे समोर दिसते ते मंदिर आहे. श्रीदेवी भगवती मंदिर. आवाज द्यायला लावले बघा सकाळ 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 त्याचं झोप चालली, लोळी झाली. सकाळ. या मंदिरासमोरच कान्होजी आंग्रे यांची मूर्ती आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे प्रमुख होते. इथं एक मोठं हवन आहे आणि ज्या टायमाला इथं काय तर असेल देवीच्या जत्रा वगैरे तिथं हवन होते. आणि इथं रेंजसाठी टावर सुद्धा लावलेला आहे. आत्ताच आपण ही विहीर पलीकडच्या साईडने पाहिली होती. इथं खंडोबाचं मंदिर आहे. माझे मित्र गेले सगळे पुढे, मी राहिलोय मागे. पण किल्ल्याच्या तटबंदीच्या भोवतीने आलोय. आता इथून आपल्याला खाली समुद्र किनाराही पाहायला मिळणार आहे. तुम्हाला मी समुद्र किनारा बघू शकताय तुम्ही. हा असा किल्ल्यावर समुद्र किनारा, लोक फिरायलाही आलेत. सुंदर असा नजारा आहे इथून दिसणारा. या बुरुजाचं नाव वाघ्या बुरुज आहे. आपल्याला इथून या तटबंदीवरून समोर शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते. समुद्र किनारा असल्यामुळे एवढं जाम उकडतंय, रखरख रखरख चालू आहे सध्या इथे. कसं आहे, समुद्र असल्यामुळं समुद्राच्या दमट वातावरण असते. दमट वातावरणामुळे आपल्याला चांगलंच हे होते. पण फिरत फिरत आता वेताळ बुरुजाजवळ आलोय. इथून आपण महाराजांची मूर्ती बघू शकतोय.
सुंदर असं देखणं हे किल्ल्याचं बांधकाम आहे. काय नजारा दिसतो बघू शकता. इकडे बघेल तिकडे समुद्र आहे बघा. आपण बोला समुद्राची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे? क्वालिटीचा विचारू नका, पण क्वांटिटी बघू शकता तुम्ही. क्वांटिटी भरपूर आहे. आपल्याला थोडं काय असं जमीनच दिसत नाही, त्यामुळे क्वांटिटीचा विषय नाही. चला, दुसऱ्या ठिकाणी जाऊ. लाटांचा आवाज किती जोराचा आहे यावरून लक्षात घेऊ शकता तुम्ही समुद्र किती डेंजर असते. कसे ज्यादा आहे पाणी आलं त्याला जायचं कुठं आहे नेमकं नेमकं जायचं कुठं आहे? पंढरपूर 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 बाया हे कुठं करायचं? हे यार आधी तुला जायचं असं आता मग तर जायचं म्हणलंय. जाय पडलं तर रायगड ठरलं तर ठरलं. आता महागार नाही. कुठं जायचं आता सांगा एकदा. हा बोल जाऊ दे. संपला विषय. तामिनी घाटाकडे जाताना आम्हाला एक पॉइंट लागलाय. ती पॉइंट बघायसाठी थांबलो. इथे धबधब्याचं वॉटर आहे बघायला थांबलो. पाण्याचा खाली असणार 100. जाऊ देत नाही तसं एकाला 200 रुपये तिकीट. आणि विषय कसा आहे, इथं सगळीच आजारी पडलेली आहे. ती सर्दी ही झालेला आहे सगळ्याला. पावसानं गेले सगळ्यांच्या अंगातलं. पावायचा तर विषय नाही, भिजायचा तर लांबच राहिले.